चला तर या सीझनमधला पहिला गाजरचा हलवा आज बनवणार आहे. तर इथे गाजर किसून घेतलेले आहेत आणि या टोपात बनवायचं आहे ना, त्या टोपात मी आधी गरम पाणी चांगलं सगळीकडे फिरवून घेतलं. त्यानंतर तूप घातलेलं आहे आता आणि कडकडीत झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये गाजर घातला. एकीकडे ना दूधसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे, कारण याच्यामध्ये गरम गरम दूध घालायचं आणि ना तुपामध्ये चांगलं परतवून घेऊन झाकून ठेवून द्यायचं. एक 5 मिनिटानंतर ना झाकण काढायचं. एवढा सुंदर रंग आलेला असतो. गाजर हलव्याचा एकदम परफेक्ट रंग हवा असेल तर ही ट्रिक नक्की तुम्ही फॉलो करा. त्यानंतर मग दूध घालायचं. दूध घालून चांगलं त्याला हलवून घ्यायचं आणि पुन्हा झाकून ठेवून द्यायचं. पण 2-2, 5-5 मिनिटांनी चेक करत राहायचं. चांगलं गाजर शिजलं ना त्याच्यामध्ये साखर घालायची. साखरेलासुद्धा पाणी सुटलेलं असतं, ते आटवून घ्यायचं. त्यानंतर मग ड्रायफ्रूट्स घालायचे आणि सगळ्यात शेवटी वरतून पुन्हा 1-1.5 चमचा एवढा तूप घालायचं. मस्त एकदम छान असा रंग येतो आणि गाजरचा हलवा जो आहे ना खूप छान वाटतो. तर सीझनचा पहिला हलवा आहे म्हणून देवाला नैवेद्यसुद्धा दाखव.